तर राम राम मित्रांनो, तर आज नाही का आम्ही निघालो नाशिक त्र्यंबकेश्वर ट्रिपला. मग काय गाडी वगैरे टाकून घेतली आणि आमची झाली सगळी तयारी. आम्ही निघालो आणि निघताच निघालं किरण भाऊची चप्पल नाही का पडली खाली. मग किरण भाऊ गेली, पळत पळत चप्पल आणली. मग आलो आम्ही डायरेक्ट पेट्रोल पंपावरती. कुठे निघाला तर सर्वप्रथम गाडीमध्ये पेट्रोल टाकून घ्यावं लागतं. मग आलो आम्ही सरळ सिल्लोडला आलो आणि मी समाधान भाऊ डायरेक्ट आलो. त्यांना गाडी घ्यायची होती तर बजाजच्या शोरूमवरती. इथे त्यांचे बंधू वगैरे आले होतो. गाडी वगैरे बघितली आणि निघालो. मग कारण की आमच्यामुळे आता खूप वेळ झाला होता. मग निघालो तर जगन शेटना आम्हाला निघा इथे 2-4 शब्द सुनवलेच, कारण की आमच्यामुळे सगळा टाईम झाला होता. मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन वगैरे करून निघालो. आणि ते काही पण असो, पण आजचं वातावरण ना, आजचं क्लाउड एकदम खतरनाक दिसत होतं. आणि त्याच्यामध्ये भर घातली आमच्या ह्या भगव्या झेंड्यावरनं. भगवा झेंडा असा फडकत होता डौलामध्ये. आणि परत आलो आम्ही आता मग कन्नडच्या घाटामध्ये, आणि कन्नडच्या घाटामध्ये गवतळा घाटामध्ये. आणि इकडे आलो आम्ही येवल्या साईडला इकडे ते पूर्ण कांदेच लागवड झालेली होती बाबा. मग येवल्यामध्ये आलो, येईपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली होती. मग काय मस्तपैकी संध्याकाळच्या टायमाला आम्ही स्वयंपाक वगैरे करायला बसलो. येवल्याच्या थोडं पुढं निपाडच्या आणि येवल्याच्या मधात स्वयंपाक वगैरे इकडे मग शेवभाजी करून घेतली. आणि मग बसलो मी आणि समाधान भाऊ डायरेक्ट पोळ्या लाटायला. मग काय पोळ्या वगैरे केल्या आणि जेवण वगैरे करून आम्ही आलो डायरेक्ट नाशिकवरती. तर आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला आता नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल, कारण की खूप मोठा व्हिडिओ झाला होता. तर भेटू आता आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.